शिवप्रभात मित्रांनो, मी जयेश पुजारी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ जयेश. तर आज आपण चाललो आहे कोकणामध्ये, म्हणजे माझ्या गावी चाललो राजापूरमध्ये. आणि आपण यावेळी जाणार आहे आपल्या बाईकने, जे की असणार आहे पूर्ण टोटल 375 किलोमीटर असणार आहे. आणि आपण यावेळी जो रूट चूज केला आहे तो आपला मुंबई गोवा हायवे आहे. तर तुम्हाला दाखवते एका प्रकारे काय काय मी सामान घेतलं आहे. हे सर्व संपूर्ण एक रायडिंग गिअर घेतलं आहे मी आता, आणि आता हे पूर्ण गिअरअप झालो आहे मी. आता तुम्हाला दाखवतो मी काय काय सामान घेतलं ते, आणि भेटू डायरेक्ट आपल्या मोटोलॉक सेटअपवरती. जाऊ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, महालक्ष्मी माते की जय. चला येतो मी, या तुम्ही पण नीट या, फोन करतो मी निघाल्यावरती. ठीक आहे, चालेल. चल लाईट लावतो. नमस्कार, शिवप्रभात मित्रांनो, मी जयेश पुजारी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ जयेश. तर जसं की तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजत असेल की आज आपण कुठे चाललो आहे. तर आज आपण चाललो आहे कोकणामध्ये, म्हणजे माझ्या गावी राजापूरमध्ये. तर यावेळी जो प्लॅन होता तो मी आधी ठरवलं की मे महिन्यामध्ये मी बाईक घेऊन जाणार गावी. तर आधी मी एकटाच प्लॅनमध्ये होतो या, पण आता मला माझ्यासोबत पुढे माझा भाऊ सुद्धा जॉईन होणार आहे. तर तो मला बोलला, तो राहतो गोरेगावला, तर तो मला बोलला की मी डायरेक्ट येतो, तुला वाशी टोल नाक्याला भेटेल, पवईवर तुला कोण भेटणार तिकडे. तर बघूया आपण आता. तर आपण तिकडं आपली फायनली राईड स्टार्ट करूया. आधी आपण पहिला फटाफट आपला पेट्रोल भरून घेऊया गाडीमध्ये. पेट्रोल पंप हातच बंद आहे. फटाफट मला फ्युअल करूया आणि मग पुढे आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. चला एक मिनिट, फुल करतो. म्हणजे झालं, आता पेट्रोल पंप फिलअप करून झालंय. आणि आता मी माझ्या भावाला सुद्धा फोन केला, तर तो पण बोलला की मी सुद्धा निघालोय गोरेगाववरून. तर तो बोला मला आता मॅपवरती मला अर्धा दाखवतोय, म्हणजे मी सरासरी असं पकडलंय 45 मिनिट्स पर्यंत. आणि मला पण इकडं वाशी टोल नाक्यापर्यंत आपलं तो मीटिंग पण दोघांचा. आपल्याला मी बोललो की तुला पण डायरेक्ट वाशी टोल नाका जवळ पडेल आणि मला पण वाशी टोल नाका जवळ पडेल. तू परत दादरला येणार, दादरवरनं परत तू माझ्यासोबत तू वाशीपर्यंत येणार, त्यासाठी तू मधून डायरेक्ट या. तर तो पण निघाला तिकडनं, मी पण निघालोय. तर बघू आता, मला वाशी टोल नाक्याला पोहोचायला मला जास्तीत जास्त बरोबर 20 ते 25 मिनिटं लागतील, कारण रोड पूर्ण खाली आहे. आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण मुंबई गोवा हायवे NH-66चा मी संपूर्ण तुम्हाला लाईव्ह अपडेट देणार आहे, पूर्ण करंट लाईव्ह अपडेट. आणि रोड कशी आहे, रोडची कंडिशन काय आहे, आणि संपूर्ण माझी आजची ही तुम्हाला ट्रॅव्हल व्हिडिओ आणि माझी जर्नी व्हिडिओ दाखवणार आहे. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा, आणि असेच आपल्याला सपोर्ट करत राहा. तर वाशीला तर आता आलो आहे. आता याला फोन करून विचारतो जिग्नेशला की कुठे आहे, कारण आमचा टायमिंग होता निघायचा वाशीवरनं 4:15 वाजता. आता वाजल्यामध्ये मला पावणेपाच वाजले. आधीचा मला अर्धा तास पूर्ण टोटली लेट झाला आहे. तर त्याला फोन करून विचारतो, कारण फोन तर उचलणार नाही, तो माझा बहुतेक बाईक राईड करत असेल. तर बघू आता, मी मला पोचतो पहिला पुढे एक, त्याला मला फोन करतो. बाया सांगतान ग न बाई माझ्या बांगुऱ्या मागतान ग, बांगुऱ्या मागतान ग न बाई माझ्या हाती. तर वाशी टोल नाक्याला आलोय. आता इथे कुठे जागा बघतो, कुठे साईड थांबायला. हा टोल ना, कुठच्या टोलला थांबतो मला समजेल की हा. जिगू भाई किधर है मेरे भाई, जल्दी आजा.
म्हणजे असं असतं ना, म्हणजे प्रत्येक एका घरामध्ये किंवा ग्रुपमध्ये एक लेटला ती वस्तू असते कोण ना कोण. आणि याला जिग्नेशला सांगायची गरज नाही, प्रत्येक वेळी त्याचे नखरे असतात पोरीपेक्षा जास्त. आणि यावेळी मग तोच लेट झालाय. हे क्रॉस करू सांगा. मैं चाहे ये करू, मैं चाहे वो करू, मेरी मर्जी. इथे थांबू का? इथे हा इथे थांबतो. मी तुला समजेल. One hour later. आता झाला, आता हा पण जिंकण्यास आताशी आलाय. तर आता बघू, आता मी नाही ना बोलताना पूर्ण 1 तास लेट आलाय. म्हणजे आता मी निघालो 4:30ला, आता आम्हाला 5:30 वाजले बरोबर. आणि आता आम्ही निघतोय. आणि शेवटी कोकणकर माणूस बोलल्यावरती सर्व गेम नारळावरती, मला माहिती आहे. गणपती अप्पा, आज कमाएंगा तो कल बैठ के खाएंगा. आणि आता टाइम अपडेट द्यायचं झालं तर बरोबर सकाळचे वाजले आहेत. किती वाजले? 6 वाजले आहेत. आणि आता आम्ही आता इथं वाशीवरून निघालोय. भरपूर म्हणजे भरपूर उशीर गेला जिग्नेशने. आता बघू आता पुढे. ऑलरेडी संध्याचं झालंय. आणि आता आम्ही म्हणजे फर्स्ट हॉल्ट आम्ही घेणार होतो पनवेलला नाश्ता करायला. पण आता एवढा इतका उशीर झालाय ना, तर आता आमचा प्लॅन चालू आहे की डायरेक्ट माणगावला थांबायचा. कारण नंतरला जी गाण पडते ते ऊनच पडणार आहे ना, म्हणजे काय आता म्हणजे गावचे लोक तिथं बोलत होते भरपूर की गावी पण 8 वाजल्यानंतर भरपूर ऊन पडतोय. तर बघू आता केवढं जमतंय. आता आमचा हिसाब तर हाच असणार आहे की जेवढा आता म्हणजे ऊन पडायच्या आधी जेवढा आम्हाला रस्ता कव्हर करता येईल ना, तेवढा आम्ही तेवढे किलोमीटर फटाफट कव्हर करू आणि डिस्टन्स आम्ही कापून घेऊ. आणि डायरेक्ट आम्ही तर राजापूरला जाणार नाही. आता मी डायरेक्ट पहिला आम्ही डायरेक्ट जाणार माणगावला. तिकडे आम्ही हॉल्ट घेऊ. तिकडे आरामात मजा करत करत पुढे मग जाऊन थांबून जिग्नेशच्या एका मित्राच्या घराची पूजा आहे. त्याने आता नवीन घर बांधलंय, तर त्याच्या घराची सुद्धा पूजा आहे. तर आम्ही त्या पूजेला तिकडे जरा बोलवलंय. मग ते आहे आरवलीमध्ये, म्हणजे सावड्याच्या आसपास आहे ते त्याचं घर. तर तिच्या घरात इकडनं आम्ही थोडं तिकडे पूजेच्या पाय वगैरे पडून मग तिकडे थोडं जेवून मग पुढे माझ्या बहिणीच्या घरी संपेश्वरला आपण स्टे तिकडे करणार आहोत. आणि आता स्टे तिकडे तर करणार आहोत आणि सोबत बघू आता. पण भारी यार, भारी काय फिलिंग आहे रे. समोर एवढा भारी वाटतंय ना. तुम्हाला कॅमेरामध्ये कितपत चांगलं दिसतं माहिती नाही, पण जे म्हणजे माझ्या डोळ्यात मी आता माझ्या डोळ्यात अनुभवतोय ना समोरचं दृश्य, जबरदस्त आहे. वायदर बंद करतो. वायदर बंद करून एकदा चेक करतो की एवढा माईकचा आवाज येतो. कधी म्हणजे आयुष्यात विचार नव्हता केलेला की माझ्या स्वतःची बाईक असे प्रॉपर गिअर, व्लॉगिंग कॅमेरा सर्व एकदम असं करून आपण कधी गावी जाऊ शकतो. म्हणजे याआधी मी माझी फोर व्हीलर जेव्हा होती माझी, त्या टायमाला मी भरपूर बरेचदा म्हणजे गाडी घेऊन गेलो फोर व्हीलर. पण कधी अशी स्वतःची बाईक घेऊन मला वाटलं तर कधी घेऊन जाईल. आणि आता तो क्षण आलाय. खरंच खरंच खूप एक्सायटेड पण आहे आणि खरंच म्हणजे भारी वाटतं एकदम. काय घाई नाही, सर्व आरामात मस्त आम्ही जाणार आहे. भले आमचा म्हणजे टायमिंग ठेवलं आम्ही संगमेश्वरला बहिणीच्या घरी 1-2 वाजेपर्यंत पोहोचायचा. भले 3 ते 4 वाजले हरकत नाही, मस्त आरामात मजा करत जायचा. कारण बोलतात ना की म्हणजे कुठे पोहोचायचं त्यापेक्षा आपण कसं जातोय हे महत्वाचं असतं. पुढे सरळ JNPT 27 किलोमीटर राईट आणि मुंबई गोवा हायवे युटर्न मारून लेफ्ट. बरोबर आता 6:15 वाजले आणि आता आपण आलोय पनवेलला. आणि आता इकडे आता मुंबई गोवा हायवे जॉईन करू पुढे गेल्यावरती. जिग्नेश आला. इकडं टाकतो गाडी डायरेक्ट. कशाला एवढा युटर्न मारायचा मोठा. आई ग, आता वाटतंय ना गावी चाललोय. तर आता मग फायनली जॉईन झालोय मित्रांनो मुंबई गोवा हायवेला. आता इथून नाही बोललं तरी संगमेश्वर असेल 250 किलोमीटर अराउंड असेल. तर आपल्याला आजचा स्टेचं आपलं संगमेश्वरलाच करायचं आहे. उद्या आपण परत आपल्या गावाला राजापूरच्या डायरेक्शनला आपण निघणार आहे.
पण म्हणजे कधी मी असा आयुष्यात कधी विचार केला नव्हता की हा जो भाऊ म्हणजे आम्ही असे एका छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडायचो लहानपणी असताना. म्हणजे असं म्हणजे बोलत ना 5-5 रुपयासाठी भांडायचं, 10-10 रुपयासाठी भांडायचं, तू भर तू भर तू भर. असं करता करता आम्ही विचार पण होता गेला आयुष्यामध्ये की कधी आम्ही असं म्हणजे स्वतःची बाईक असे म्हणजे हायली म्हणजे ठीक आहे सुपर बाईक नाही आहेत पण म्हणजे असं एक स्वतःचे अर्न केलेले एक नॉर्मल स्वतःची स्पोर्ट्स बाईक असणार. मस्त आम्ही असं पुन्हा गिअर अप करून गावी जाणार. खरंच एक भारी फिलिंग आहे ही. ब्रो आणि समोर का रांग वाटते बैठी सायद्रीची पूर्ण. मस्त मस्त वाटतं समोर धुक्याच्या म्हणजे माझ्या पूर्ण धुका बसलेला समोर आता आणि मला दिसतं इकडनं असे नॉर्मल एक सायद्रीची पूर्ण रांग पसरत गेले पुढे पुढे. भारी वाटते भारी वाटते. आणि आय होप तुम्ही सुद्धा हा एन्जॉय करत असाल तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ ट्रॅव्हल व्हिडिओ माझ्यासोबत. बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी भरपूर चांगलं गेलं मुंबई गोवा हायवे आता. म्हणजे पहिलं असं होतं ना की म्हणजे आपण जसा लेफ्ट मारतो पनवेलवरनं आणि मुंबई गोवा हायवेला पण जॉईन होतो तिकडनं रणकी चालू होते पूर्ण खराब रस्ते चालू होता तिकडनं. पण आता हा रस्ते मी बघू शकतो जसे की पूर्ण कॉन्क्रीटचे रोड आहे ते. आणि कॉन्क्रीटच्या रोडचे ना म्हणजे फायदा सुद्धा आहे की याच्यावरती आपले टायर असं झिजत नाहीत फटाफट. झिजत नाहीत सॉरी झिजत नाही सॉरी ह्याच्यावरती टायर आपले झिजतात फटाफट. पण टायर उन्हामध्ये गरम नाही होत. तर हा पण एक फायदा आहे त्या रोडचा. ठीक आहे आता जेवढा मला तेवढा ठीक आहे पण अजून बहुतेक तेवढा 80% काम झालं कारण मी लास्ट टाइम रायगडची राईड करत होतो ना तेव्हा मला समजलं कारण रात्री नाही या लोकांनी मुंबई गोवा हायवेवरील साईडला स्ट्रीट लॅम्प पण लावलेत की आपल्यामध्ये एक मोठी गोष्ट आहे. कारण मुंबई गोवा हायवे कधी कोणी लोकांना विचार पण नव्हता गेला की एवढा चांगला बनेल पण आता बनलाय. साईडला पुढे स्ट्रीट लॅम्प लावल्यात तर म्हणजे बरं वाटतं भारी वाटते एकदम आता. आणि रोड पण रोडचं काम ना बऱ्यापैकी झालंय म्हणजे तुम्हाला दाखवेन मी परत जसे जसे तुम्हाला एक एक गाव येत जाईल तुम्हाला दाखवेन कुठल्या पट्ट्यापर्यंत किती काम झालंय कसं झालंय रोडची कंडिशन काय सर्व एक एक करत जाईल. आणि माझ्या मेन म्हणजे आजची व्हिडिओ त्यासाठी आहे. जसं मी तुम्हाला लास्ट टाइमला बोललेलो की कधी एकदा सकाळी मॉर्निंग राईडला मी निघालो गावी जायला कोकणामध्ये तर तुम्हाला मी नक्की मुंबई गोवाच्या अपडेटवरती मी एक व्हिडिओ बनवेन आणि व्हिडिओ त्यासाठी आहे. हे बघा जसं तुम्हाला मगाशी बोललो ना की साईडला मुंबई गोवा हायवेला साईडला पुन्हा हे लावले स्ट्रीट लॅम्प लावले जे की आधी नव्हते पुन्हा काळं रोड असायचा आणि पुन्हा रस्ते खराब असायचे. हे साईडला ना आहे बारके बारके ना छोटी छोटी झाडं लावले आहेत म्हणजे जेव्हा 4-5 वर्षांच्या झाडं मोठी होतील ना तेव्हा म्हणजे जायचा पार्ट डिव्हिजन वेगळा आणि यायचा डिव्हिजन वेगळा. कारण आता जेव्हा रात्री जेव्हा ट्रॅव्हल करत असतात ना लोक तेव्हा समोरच्या गाड्यांच्या हायवे मध्ये लो बीम असतात ना डायरेक्ट थेट समोरच्या डोळ्यावरती येतात त्याने त्रास होतो. तिथं झाडं बघा जेव्हा आता 4-5 वर्षांना प्रॉपर मुंबई गोवा हायवे बनेल तेव्हा हे बघायला पुन्हा भारी वाटेल. कारण पुन्हा मध्ये झाडं असतील आणि म्हणजे काय कोणाला काय त्रास नाही होणार लाईटीचा वगैरे. मी ना बघीन जर ही पूर्ण जर कोकणमध्ये मला भरपूर गोष्टी फिरायला भेटल्या ना तर हिची पूर्ण एक सिरीजच बनवेन. तर आता गावी गेल्यावरती तर मी भरपूर स्पॉट मी प्लॅन केले आहेत जसे जसे वेळ भेटत जाईल ना तसं मी सगळं फिरत जाईन ते. बघू वेळेवर डिपेंड आहे कारण ना मेन म्हणजे मला पूर्ण बिझी शेड्यूल आहे कारण आधी जेव्हा होतं ना म्हणजे आम्ही चाललेलो आता माझी पूर्ण 10 ते 12 दिवसाची सुट्टी आहे म्हणजे 3 ते 12 तारखेपर्यंत मला सुट्टी आहे पूर्ण. तर आज तारीख दिनांक आज 3 तारीख आहे तर 3चा आजचा प्लॅन होता 4ला उद्या आमच्या वाडीची पूजा असते म्हणजे तुम्हाला माहिती असतं की कोकणामध्ये प्रत्येक वाडीची पूजा मे महिन्यामध्येच असते. तर आता 4ला आमच्या वाडीची पूजा होती. 5ला काकांनी नवीन घर बांधलेलं तर त्या घराची त्यांची पूजा होती. 6ला माझ्या भावाचं लग्न ज्याच लग्नाला मी मेन करून चाललोय. आणि 7ला परत 7-8ला परत असं काही नाही काय फिरणार होतो म्हणजे आता राजापूरची गंगा सुद्धा आली आहे. आणि परत राजापूरमध्ये प्रसिद्ध आपलं ते मंदिर आहे दूध पापेश्वर ते सुद्धा आपण बघणार होतो. ते होतं 7-8 ते करणार होतो. परत 9 तारखेला परत दुसऱ्या एका भावाची हळद परत 10ला थोडा आराम करून परत 11ला लग्न करून परत 12ला परत परतीचा प्रवास असा आमचा काही रुटीन होता. पण आता काही अडचणीमुळे ना सर्व पूजा कॅन्सल झाल्यात. आणि प्लुगा कसा पुढे चाललाय त्याला रस्ता पण नाही माहिती तरी पण हा पुढे का चाललाय. माकडं दिसत नाही माकडं सकाळचे की दुपारच्या टायमाला म्हणजे हा बघ तरी पुढे माकडंही दिसत नाहीत. काय रे लेका थोडा अजून लवकर निघाला असता ना आपला टाइमपास झाला असता ना वाशीला तर आम्ही बऱ्यापैकी डिस्टन्स आता कव्हर केला असता.
म्हणजे ऍटलिस्ट आम्ही वडखळ मध्ये तरी पोचलो असतो. पण हा भाई आला एकतर 1 तास लेट, तिकडे मी कंटाळलो वाशीला उभा राहून. पण ठीक आहे, आता काय आपल्याला आरामात जायचं, मजा करत जायचंय. आणि आता फायनली सनराइज झालाय, म्हणजे समोरून वाटलं होतं होणार आहे, पण तो आता झालाय कुठून, हा बघ इथून. भारी वाटतंय पूर्ण, असा पूर्ण असं धुक्याची चादर पसरल्या मस्तपैकी, आणि असा सूर्योदय पण झाला तिकडे मस्तपैकी, भारी वाटतंय. पूर्ण असं गोल्डन गोल्डन पसरलं पूर्ण साईडला छटा सूर्याच्या. इसको कॅप्चर करता, इसको कॅप्चर करता. आता हलकी हलकी भूक लागायला लागले, कारण सकाळी खाऊन बघा निघालो नव्हतो. भूक लागायला लागले, भूक लागायला लागले. पण आता जर इकडे थांबलो ना तर फालतूगिरी होऊन जाईल, म्हणजे उगाच टाइमपास करणार इकडे, आणि मी उगाच टाइमपास होऊन मला ऊन पडल्यावरती मग गाडी चालवायची इच्छा होणार अजिबात. म्हणून आम्ही तोच ठेवला हिसाब की जेवढा दबेल तेवढा ऊन पडायच्या आधी डिस्टन्स कव्हर करून घ्यायचा. तर आम्हाला बेस्ट ऑप्शन वाटतंय आता माणगाव. आता आम्ही माणगावला विचार केला थांबायचा, बघू किती किती वाजेपर्यंत पोहोचायला होतं माणगावला. मग एकदा माणगावला पोहोचता मग टेन्शनच नाही, पुढे काय जास्त नाही. माणगाववरून फक्त हार्डली 100 किलोमीटर असेल. अरे अरे कंटेनर आहेत ना, बघत पण नाही एकतर का लेफ्टला कोण चाललाय बाईकवाला काय नाही, डायरेक्ट येणार ना कशा पण घुसवतात. टाइम ऑफ डे तर बरोबर वाजले 7 वाजलेत, आणि आता आम्ही आलोय नागोटनं म्हणून आता पुढे आलोय ना आता. आणि सूर्यदेवता सुद्धा आता समोर आलेत, उगवलेत. जेव्हा आता हा समोर जमतो तर बरं वाटतंय, पण जेव्हा हा डोक्यावरती येईल तेव्हा पुन्हा वाट लावून टाकणार आहे. थंडी वाजते इथे अजून हलकी हलकी. म्हणजे आता आम्ही नागोटण्यापर्यंत आलो ना, तर आम्हाला म्हणजे असं एकदा पण म्हणजे एकदा असं वाटलं नाही की हा की रस्ता खराब आहे कुठे. एक नंबर काम केलं रस्त्यांचं पूर्ण मुंबई गोवाच्या हायवेचा, आणि खरंच खूप भारी रस्ते आहेत. आणि पूर्ण एक म्हणजे हा मध्ये मध्ये डायव्हर्जन टाकले, 1-2 डायव्हर्जन मला लागले, पण ते पण असे हे नाहीत की म्हणजे खूप मोठे डायव्हर्जन आहेत. ते पण वन वे फक्त, बाकी काय नाही. बाकी ते पण रोड पूर्ण चांगले आहेत. बाकी कॉन्क्रीटचे रस्ते आहेत ना, त्यामुळे रस्त्याला गाडी थोडी म्हणजे अशी वाटत नाही पळते, भरपूर म्हणजे जाणवते धमकी जाणवते हलके हलके, कारण लेवल नाही बसत आहे चालवायला. कारण जे आपले डांबरचे रस्ते असतात ते कसे प्रॉपर पूर्ण प्लेन असतात, तर काय एवढं काय अडथळा असा तेव्हा वाटत नाही याच्यामध्ये. हे कसे प्रॉपर लेवल आले ना, आता म्हणजे दिसतंय प्रॉपर लेवल नाही ना, असे दंत दंत पुढे वाढत चालले पुढे. तेवढी खड्डा वगैरे केवढा घाणेरडा होता, पूर्ण हादरलो पूर्ण गाडी. बाबांना बुजवा बुजवा खड्डे हे, नाही तर कोणतरी घुसेल तेव्हा समजेल त्यांना. आणि लगेच मला दिसून पण आला खड्डा तो, पण आता अचानक जवळ गेल्यावरती बोललो काय ब्रेक मारणार, 4 स्पीड झाला लागतो, आणि साईडला पूर्ण रेती होती. करा पूर्ण काम करा ना, मध्ये मध्ये काय ठेवतो पूर्ण हे. हा काय रस्ते आहेत, जबरदस्त. भारी 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 रस्ते आहेत. म्हणजे काय नाही बोललं तरी आता आम्ही जर 6 वाजता आम्ही निघालेलो, तर 6 वाजल्यापासून आता बरोबर माझ्या 2 तासामध्ये आम्ही आलोय माणगावला. चांगले आलो भरपूर. हा आता इकडनं आहेत ना, आता माणगावपासून स्टार्ट होते रस्ते ते पूर्ण चिपळूणपर्यंत असे 2 पदरी रस्ते आहेत पूर्ण. आणि जबरदस्त मस्त मस्त रस्ते आहेत पूर्ण पुढचे, मजा येणार चालवायला पुढे. काय मस्त रस्ते, मस्त रस्ते आहेत. सेक्सी रस्ते आहेत, पुरा सेक्सी एक नंबर रस्ते आहेत. मी म्हणजे एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढे चांगले रस्ते असतील, पण म्हणजे माझ्या अपेक्षेनुसार भरपूर म्हणजे भरपूर चांगले रस्ते आहेत.
आणि असेच रस्ते कंटिन्यू चिपळूणपर्यंत आहेत. मग परत चिपळूणपासून सावर्ड्यापासून ते संभाजीमध्ये एवढा कच्चा रस्ता आहे. तो रस्ता पुन्हा हातकंबल्यापर्यंत जातो आणि हातकंबला आल्यानंतर परत चांगला रस्ता आहे. दाखवेल तुम्हाला की करत आता सध्या जसं जसं आपण जाऊया वाढत चालल्या, कारण भरपूर भूक लागले मला आता. रस्ते आहेत चांगले भरपूर, पण जागाजागी ना पूर्ण डायव्हर्जन मारल्यात. आणि काय काय डायव्हर्जन असे आहेत ना, ते लगेच असं कळून नाही. आता दिवसा आहे म्हणून ठीक आहे की आपल्याला दिसून येतात बोर्ड वगैरे, पण रात्रीचे बोर्ड आहेत ना, ते रेडिओमध्ये बोर्ड आहेत. म्हणजे नॉर्मल एक पुट्टा किंवा फळा उभा केलाय आणि तिकडे दिलं डायव्हर्जन, बस इतकंच दिलंय. ह्याला काय अर्थ आहे? तर रात्री कोण स्पीडमध्ये आला डायरेक्ट घुसाघुशी होईल ना इकडे. माणगावचा ट्रेडमार्क कसा आलो कसा नाही, म्हणजे मला वाटलेलंच की म्हणजे माणगावमध्ये ट्रॅफिक भेटणार. तुम्ही कधी पण आहे, म्हणजे दर दुपारचं ना बोलत आहे, म्हणजे रात्री 3 वाजल्यापासून, म्हणजे रात्री 2 वाजल्यापासून ते सकाळी 4 वाजेमध्ये मी आलात ना, तर तुम्हाला माणगावच्या ट्रॅफिक नाही भेटणार. बाकी तुम्ही कधी पण या कोणत्या पण सीझनला या, तुम्हाला ते ट्रॅफिक मिळते. आणि त्याचं कारण काय माहिती आहे? इकडचा मार्केट. माणगावचा बस स्थानक आला. आणि आता आपण मित्रांनो आहोत माणगावच्या मार्केटमध्ये, म्हणजे पुढे माणगाव सिटीमध्ये आहेत आपण. तर आता इथे आपण बघू काय भेटतंय काय खायला. हा रस्ता तुम्हाला सांगतो की आता आपण सरळ जातो आपण महाडला, खेड, चिपळूणला. आणि जर तुम्हाला दापोलीला जायचं असेल वाया गोरेगाव, तर आपल्याला इकडनं रस्ता आहे दापोलीला. आंबेत घाट इकडनं रस्ता होतो हा ना. म्हणजे आता हळूहळू मला डुंगरमध्ये दुखत चाललं. म्हणजे आता डुंगरमध्ये बोललाय की बाबा उतर गाडीवर ना, कंटिन्यू बसलाय 2.5 तास. सुन्न पडलं पूर्ण, का जाणवत पण नाही की जिवंत आहे की मेलाय. दुखा लागला. ट्रेन चालली काय 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 व्ह्यू इथे मुंबई गोवा हायवे आणि बाजूला कोकण रेल्वे. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतं की नाही माहिती नाही, पण भारी वाटतंय. ट्रेन आणि मी एकत्र चाललोय मी पुढे पुढे. आई रवाना. म्हणून लोक मरतात या टायमाला इथे. आता मागावून जेव्हा रोड खाली असणार ना, तेव्हा येणार नाही. पण त्यांना पण दिसतंय की हा आपण बाईकवर चाललाय, कारवर चाललाय, त्यामुळे त्या गाडीकडे मुद्दाम गाड मारलं ते रोड असतील तर कधी कोणतरी प्राणी येऊन, जसं मी आता बघितला की तो डायरेक्ट कुत्रा डायरेक्ट मध्ये आला डायरेक्ट. त्याने काय झालं, तो कुत्रा पण पूर्ण म्हणजे जमा झाला असता. आणि जो कोण बाईक असेल किंवा कार असेल तर त्याला पण पूर्ण डॅमेज झाला असता. कार असेल ठीक आहे, तो ठरवून पुढे गेला असेल. बाईकवाला असता कोणता, तर बाईक 100% तिकडे पडली असती, आडवी आली असती. अरे भाई मुंबई गोवा हायवे भाई गेलेत यार, एक नंबर एक नंबर. पण खरंच खूप मस्त रोड मानतात हे आता. म्हणजे पूर्ण म्हणजे आपण बोलू नाही शकत की 100% काम पूर्ण झालं मुंबई गोवा हायवेचा. 80% बोलणं हरकत नाही, कारण मध्ये मध्ये डायव्हर्जन बाकी आहेत. हा रस्ता सुद्धा पुढचाच चांगला केला लोकांनी. पण काय रस्ता केला यार, एक नंबर. मुंबईश्वरी रस्ता यार. गाडी भूक लागली तरी मग गाडी थांबवायला म्हणत नव्हतं या रस्त्यावर. असं वाटतं की कंटिन्यू चालवत राहावी गाडी कंटिन्यू. मस्त रस्ते गेले तुम्ही. तरी अजून बरेचसा काम असं आहे की अजून पूर्ण झालं नाही. म्हणजे आतापर्यंत म्हणजे आलो ना त्या रोडने, मग मला तिथपर्यंत म्हणजे मला तर असं वाटलं नाही की रोडचं काम अजून झालं नाही किंवा हे सर्व कामाला व्यवस्थित वाटतंय. आहे ना, मी गाडी जरा खेचतो, तुम्ही पुन्हा टाइम लॅप्स एन्जॉय करा. 3, 2, 1 गो.
कुठे येतं तर बरोबर सकाळच्या आता 9 वाजलेत आणि आता आम्ही आता महाडच्या कुठे थांबलोय नाश्ता करायला. आता म्हणजे भरपूर आम्ही हॉटेल शोधत होतो. आमचा प्लॅन होता मानगावला हॉटेलमध्ये जेवायचा, पण तिथे आम्ही रेग्युलर नाश्ता करतो तो आता होता बंद. तर आम्ही आता पुढे येतो. आता कंटिन्यू हायवे चालू होते. तर आता आम्हाला गावामध्ये एक आता महाड तिथे भेटला आहे नाश्तावाला. तर हा माझा भाऊ. आता नाश्ता करू, बघू आता इकडनं थोडा आराम करू, फोटो वगैरे काढू आणि मग पुढे निघू आपल्या पुढच्या प्रवासाकडे. आणि आता समोर कशेडी बोगदा आहे. आता आपण आता कशेडी बोगद्यामध्ये एंटर करणार थोड्या वेळात समोरच हा काय. मी अजूनपर्यंत कशेडी बोगदा चालू झाल्यापासून एकदा पण नाही गेलो बोगद्याने. ना कारने गेलो ना बाईकने गेलो. आज पहिल्यांदा चाललंय. बघू आता. पण म्हणजे बोलतात ना, माणूस किती पण छोटा असू दे मोठा असू दे, बोगदा दिसल्यावर त्याला एक घाण सवय असते. म्हणजे तशी नाही, ती वाली. ए भाई भारी वाटतं यार. पूर्ण डोंगर पोखरून आहे ना, साईडला लाईटी पण लावल्या आहेत. पण लाईटी लाईटी लावल्या, लाईटी काय काम नाही करतात आता. सकाळच्या गरज नाही. ते गप्पा हेडलाईट लावले मी पण आता माझी. अजून काम बाकी आहे थोडं. हा बघ त्याने डोंगरामध्ये अजून असे पोखरून ठेवलेत. भारी वाटते यार, भारी एकदम फुल. कशेडी बोगद्यामध्ये थांबायला विचार झाला होता, पण आम्ही मगाशी जसं बाहेर विचारलं, पण इकडे थांबायला देत नाही बोगद्यामध्ये आणि अलाउडच नाही. आता कोणी चुकून थांबला असेल तर फालतूमध्ये कशाला पोहोचलं ती घंटे. थांबायची इच्छा होती, थांबून थोडे फोटो वगैरे काढायचा बनवत होता, पण पुढे नको राहू दे. कारण आता स्टार्टिंग पॉईंटला मग पोलीस होते आणि आता इकडे पुढे एंडिंग पॉईंटला मग पोलीस असतील. आता थांबून काढू शकतो, पण कशाला वगैरे आता. झाला संपला बोगदा. आणि बोगदा संपला हा डायव्हर्जन पण आला. मला समजत नाही लोक जर काम करून ठेवत आहेत ते म्हणजे पूर्ण का नाही करतात. पण ते गावात डायव्हर्जन मारून ठेवले. आणि आता टाईम अपडेट द्यायचा तर बरोबर 10 वाजलेत. आणि आता आपण आहोत खेड स्टेशनला. जसं की तुम्ही बघू शकता समोर खेड स्टेशन सुद्धा आहे. सकाळी 6 वाजता चालू केला प्रवास. आता 4 तासामध्ये आपण खेडला सुद्धा आलोय. म्हणजे भरपूर डिस्टन्स आपण कव्हर केला कमी टायमामध्ये. बस आता वाटत नाही, कारण आता मजबूत गरम सुद्धा व्हावं लागलं आणि ऊन लागतं आता मरणाला. आणि मित्रांनो आता आपण आहोत भोसले घाटमध्ये. म्हणजे हा भोसले घाट मला माहिती असेल की खेड आणि चिपळूणच्या मध्ये जो आपल्याला स्टार्टिंगला लागतो घाट, तर आपण भोसले घाट बोलतो. आणि हा घाटाचं म्हणजे एक वेगळं विशिष्ट आहे, जे की मी तुम्हाला सांगेन. भोसले घाट हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक निसर्गरम्य घाट आहे. हा घाट मुंबई गोवा महामार्गावर स्थित असून कोकणातील डोंगराळ प्रदेशातून जातो. भोसले घाटातील निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. घनदाट जंगलं, उंच डोंगर आणि विविध प्रकारची वनस्पती येथे आढळतात. पावसाळ्यात घाट धुक्याने व्यापलेला जातो, त्यामुळे एक जादुई वातावरण निर्माण होते. आणि या घाटाच्या इतिहासाकडे वळलो तर या इतिहासात एक महत्त्वाची घटना घडली होती. फेब्रुवारी 1781मध्ये पुण्यात असलेल्या मराठा साम्राज्याने मुंबईतील परकीय शक्तीविरुद्ध लढाई केली होती. या लढाईत मराठ्यांनी इंग्रजांना पराभूत केले, ज्याला भोसले घाटाची लढाई म्हणून असे ओळखले जाते. आणि यावरूनच या घाटाला भोसले घाट असे नामकरण पडले गेले. आपण आहोत परशुराम घाटामध्ये. आता परशुराम घाट स्टार्ट झालाय. काका रोहित पवार
राजघर आहे ना? अरे बापरे, किती आतमध्ये घर आहे त्याचा. One eternity later. आता टाईम अपडेट द्यायचा तर दुपारचे बरोबर आता 3 वाजले आहेत आणि आता आपण इथे आलेलो माझ्या मित्राच्या इथे घर बांधलेलं नवीन, तर आपण त्या पूजेला आलेलो. तर तिकडे भरपूर टाइम झाला कारण पूजा तर झाली नव्हती अजून. तर आता पूजा झाली, आता आम्ही जेवून निघालो आहे संगमेश्वरला, जिथे माझ्या बहिणीच्या इथे. तर बघू, कारण भरपूर उशीर झाला आता. चला भेटू. अरे अब्बू, चला निघूया का? ती पोरं सर्व थांबलेली भगवती, रायडर दादा करत होती. काय नाही, एक पण ही आपलं सुद्धा एक वेगळी फिलिंग आहे. आता 3 वाजले, 3:15 वाजले इकडे. आता आम्हाला 4 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. 4 वाजता आंघोळ करून तिकडे फटाफट जाऊन आता भरपूर सारे स्पॉट आहे संगमेश्वरमध्ये, त्यामुळे आता 7च्या आधी कव्हर करायचे. बघू आता कसं काय होतंय. आईला एवढा मगापासून एवढा चांगला रस्ता होता आणि आता हा रस्ता बघा झालाय घाणेरडा. म्हणजे हा आता संगमेश्वर पासून किती फक्त 3 किलोमीटर मी लांब आहे डेपो पासून, आणि हा रस्ता बघा. हा रस्ता बघून मी आता सध्या एकच बोलू शकतो, अशक्य सुंदर असा घाणेरडा रस्ता ज्यावर आम्ही राईड करतोय. गांडूरच झाले पूर्ण. आणि हा नुसता ऊन पण एवढा घाणेरडा पडला ना, कारण आता 3 वाजले, 3:30 वाजले आता बरोबर. आणि एवढा घाणेरडा ऊन पडतोय ना मगापासून, कोळसारखा नुसता घाम नुसता साचलाय अंगावरती. काय रे रस्ता. आणि हा समोरचा पण नुसता धुरला धुरला उडवत चाललाय. ए भाई, तोंडाची वाट लावतोय की. एवढा काम सर्व चांगला केलाय, मग हे का अजून रखडून ठेवलंय लोकांनी. त्यांचा करा अगदी काय काय संगमेश्वरवाल्यावरती. आणि आता फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलोय संगमेश्वर डेपोजवळ. आता इकडनं आपण देवरू साखरपा रोड पकडायचा आहे. सरळ जातो तो आपला पुढे जातो रत्नागिरीला, आणि इकडे आता लेफ्टवर आपल्याला जायचं आहे देवरू साखरपा रोड पकडून बहिणीच्या घरी. जरा ना साईडला लावतो गाडी, मला मॅप लावायचा आहे. त्याने लोकेशन पाठवलंय मला. टाकेवाडी, हा तरी बोललो मी, नाव विसरवतो मगापासून म्हणजे वाडीचं नाव काय. मगापासून टाकवतो बुरबी बुरबी टाकवतो, बुरबी बुरबी टाकवतो तेव्हा काय येत नव्हतं, पण नाव विसरलो वाडीचं. टाकेवाडी मला आठवलंच नाही. कितपत कॅप्चर होतं माहिती नाही, पण जे टर्न आहेत ना जाम घाणेरडे टर्न आहेत. डायरेक्ट थोडा जरी बॅलन्स गेला ना डायरेक्ट जम आहे खाली. आणि घाट बघ एवढा खाली, डायरेक्ट खाई आहे पूर्ण. डायरेक्ट विकेट. हा इथूनच आहे. हाय हाय, हाच आहे, हाच आहे यो, हाच असतंय. मी कुठे भलत्या रस्त्याला गेलो काय माहिती. बाबा कसे आहेत? हे बघ. आहे असे आहे. मला काय माहिती तुम्ही येता होते आम्हीला बोललेलो येणार आम्ही. हा, तू काम करतोस की लॅपटॉप एवढं उडून बसलंस ते. काम नाही म्हणून काम नाही, लॅपटॉप आहे.